माफीबाबत आता राज्य सरकारनं मोठं स्पष्टीकरण दिलंय। गाव पातळीवरील यादी नव्हे तर पोर्टलवरील रक्कमच अंतिम असणार आहे। कर्जमाफीच्या रकमेबाबतचा संभ्रम दूर करण्यासाठी सहकार आयुक्तांनी आता मोठे आदेश दिलेत। 31 मार्च 2026 पर्यंतची थकबाकीच कर्जमाफीसाठी ग्राह्य राहणार आहे। 1 एप्रिल 2026 नंतरचं व्याज आकारलं जाणार नाहीये। आधार प्रमाणीकरणानंतरच कर्जमाफीची रक्कम डीबीटीद्वारे कर्ज खात्यात जमा होणार आहे। कर्जमुक्तीनंतर शेतकऱ्यांना कर्जबोजा नसल्याचं प्रमाणपत्र दिलं जाणार आहे। कर्जमाफी लाभार्थ्यांना खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देणार आहेत। ते महत्त्वाची बातमी आहे। राज्यामधल्या ज्या शेतकऱ्यांची थकबाकी ही 2 लाख रुपयांच्या आत आहे त्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केलेलं आहे। कर्जमाफीच्या यादीमध्ये रक्कम कमी दिसत असली तरी शेतकऱ्यांनी घाबरण्याचं किंवा काळजी करण्याचं काहीही कारण नाही असं दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केलंय। शेतकऱ्याची थकबाकी ही 2 लाखाच्या आत आहे त्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली जाणार आहे। रक्कम तुमची जरी शासनाकडून तुमची कर्जमाफी रक्कम जरी तुम्हाला कमी दिसत असली तर ती वरची रक्कम ही तिथल्या त्या राष्ट्रीयकृत बँकेने त्यांनी त्या राष्ट्रीयकृत बँकेने ती द्यायची आहे। त्यामुळं ती बँक तुम्हाला नीलचा दाखला हे माझ्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे आणि दुसऱ्या दिवशी नवीन पीक कर्ज सुद्धा त्याला वाटप करायला आम्ही त्याप्रमाणे सांगितलं जाणार आहे। काल झालेल्या बैठकीमध्ये कृषी मंत्री यांनी सांगितले की विषयांकित योजनेअंतर्गत कर्जमाफी व एकवेळ समझोता घटकांकरिता योजनेच्या पोर्टलवर बँकांनी एकूण 31 लाख कर्ज खात्यांची माहिती सादर केलेली आहे। बँकेमार्फत सादर केलेल्या कर्ज खात्यांची महाआयटी मार्फत योजना निकषानुसार संगणकीकरण संस्करण करून दिनांक 25 जुलै 2026 रोजी एकूण 16,96,000 कर्ज खात्याची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे। यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाकडील 7 लाख कर्ज खात्याची व व्यापारी बँकाकडील 9,93,000 कर्ज खात्याची समावेश आहे। सदर योजनेतील गाव पातळीवरील प्रसिद्ध झालेल्या याद्यामध्ये व्यापारी बँकामधील NPA खातेदार शेतकऱ्यांच्या नावासमोर दर्शवलेल्या थकबाकी रक्कम तसेच योजनेच्या पोर्टलवरील रकमेत फरक असल्याचे निर्देशात आले आहे। काही शेतकऱ्यांच्या यादीमध्ये बरोबर कर्ज दाखवत आहे पण पोर्टलवरती आधार प्रमाणीकरण करता वेळेस रक्कम कमी दाखवत आहे। याची कारणे काय असू शकतात हे आपण जाणून घेणार आहोत। गाव पातळीवरील यादी आणि पोर्टलवरील रक्कम वेगळी असल्यास पोर्टलवरील थकबाकीची रक्कम ग्राह्य धरली जाईल। पोर्टलवरील थकबाकी 31 मार्च 2026 रोजीची असेल तर 1 एप्रिल 2026 नंतरचे व्याज आकारले जाणार नाही। आधार प्रमाणीकरण KYC पूर्ण केल्यावर यशस्वी पावती मिळेल, त्यात कर्जमाफीची रक्कम बरोबर दिलेली असेल। कर्जमाफीची रक्कम डीबीटीद्वारे शेतकऱ्याच्या खात्यात जमा केली जाईल। कर्जमुक्तीनंतर बँकाकडून कर्जबाकीचे प्रमाणपत्र शेतकऱ्याला दिले जाईल। कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा खरीप पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाईल। पोर्टलवरील रक्कम किंवा इतर तपशील चुकीचे असल्यास शेतकरी पोर्टलवर तक्रार नोंदवू शकतात। तक्रारीचे निराकरण जिल्हा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती करेल। बँकांनी सादर केलेल्या माहितीनुसार लाभार्थी यादी तयार करण्यात आलेली आहे। हे स्पष्टीकरण सर्व शेतकरी निवेदन करते आणि आपले सरकार सेवा केंद्रासाठी लागू आहेत। अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।